या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. सामाजिक न्याय विभागाचा करणाऱ्या अजित पवारांचा, मुख्यमंत्री फडणवीसचा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा, महाराष्ट्राच्या सरकारचा, बहुजन समाज पार्टीचा, सामाजिक न्याय विभागाचा 7,000 कोटीचा निधी वर्ग करणाऱ्या सरकारचा, अर्थमंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचा, बहुजन समाज पार्टीचा जिंदाबाद जिंदाबाद, बीएसपी जिंदाबाद, बीएसपी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. 7,000 कोटीचा सामाजिक न्यायाचा निधी वर्ग करणाऱ्या सरकारचा, अर्थमंत्री एकनाथ शिंदेचा, भाजप सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार, अजित पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, राज्य सरकारचा, राज्य सरकारचा, बीजेपीच्या सरकारचा, अजित पवारचा, अजित पवारचा. आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्हा युनिटच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधामध्ये हे निदर्शन आंदोलन होत आहे. राज्य सरकारनं SC ST समाजासाठी जे काही समाज कल्याण विभाग गठीत केलेला आहे त्या विभागातील जवळपास 7,000 कोटींचा निधी सरकारनं सरकारच्या अन्य योजनांसाठी वळता केलेला आहे. त्यामुळे या विभागामध्ये काम करणारे विद्यार्थी आहेत किंवा मागासवर्गीय कर्मचारी आहेत किंवा अन्य ज्या काही सोयी सुविधा या समाज कल्याण खात्यामार्फत दिल्या जातात या समाजांना, त्या मिळण्यापासून हे घटक वंचित राहिले आहेत. तेव्हा सरकारपणित हा यांना वंचित ठेवण्याचा हा उपक्रम आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. खरं तर सरकार म्हणजे सर्वांचं आहे, सर्वांना समान न्याय सरकारने दिला पाहिजे, परंतु जाणीवपूर्वक दलित शोषितांना आणि आदिवासी लोकांना हा निधी मिळू नये, त्यांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान व्हावं, त्यांच्या मुलांना चांगल्या सुविधा या ठिकाणी समाज कल्याण मार्फत चालवणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजना त्या मुलांना मिळणं, तरुणांना मिळणं, रोजगार मिळणं हा याच्या पाठीमागचं मोठा षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी बहुजन समाज पार्टीने आजचं आंदोलन घेतलेलं आहे. आम्ही सरकारला इशारा देत आहोत की समाज कल्याण विभाग नाव तर कल्याण विभाग म्हणून दिलेलं आहे, परंतु या लोकांचं कल्याण करायच्या ऐवजी या लोकांवरती खऱ्या अर्थानं अन्याय करण्याचं काम हे सरकार करत आहे. तेव्हा महाराष्ट्र सरकारला आम्ही या ठिकाणी सांगत आहोत की तात्काळ तुम्ही जो निधी 7,000 कोटीचा इतर खात्याकडे वर्ग केलाय तो पुन्हा समाज कल्याण विभागाकडे वर्ग करावा आणि SC ST चे जे विद्यार्थी आहेत, लोक आहेत किंवा त्यांच्या योजना ज्या चालवल्या जातात सरकारमार्फत त्या पूर्ववत या ठिकाणी मोठ्या पद्धतीने चालवाव्यात, अन्यथा बहुजन समाज पार्टी याहीपेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल. त्यानंतर ही संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील याची शासनाने नोंद घ्यावी. जय भीम. मी अप्पासाहेब लोकरे, बहुजन समाज पार्टी राज्य सचिव. आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने या राज्य सरकारचा धिक्कार करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. बंधूंनो, 9 वेळा अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केलाय आणि 9च्या 9 वेळेला त्यांनी SC ST चा जो फंड आहे तो वळवलेला आहे. त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतोय. अजित पवार एवढे जातीवादी आहेत की त्यांनी खरं तर ह्याच्या अगोदर आरक्षण, रिझर्वेशन इन प्रमोशन याच्यामध्ये खोडा घालून खऱ्या तर इथल्या दलितामधल्या ST मधल्या लोकांना खऱ्या अर्थानं प्रमोशन मिळत असताना त्यांना त्या प्रमोशन पासून वंचित ठेवलंय. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही अजित पवारचा निषेध करतोय आणि आम्ही राज्य सरकारला सांगतोय की अजित पवारांना येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय डोंगरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या घरावरती मोर्चा काढू असं आम्ही बहुजन समाज पार्टीतर्फे त्यांना आदेश हे करत आहोत. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना आरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर,
परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.